मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तुझं माझं जमेना आणि तुझ्या विना लढवेना ही अवस्था सध्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे. कारण युतीमधले हे तीनही पक्ष अनेक ठिकाणी त्यांना एकत्र लढायचंय, पण युतीत आपली ताकद दाखवायची तिन्ही पक्षांची हौस एवढी दांडगी आहे की या पालिकांचं जागा वाटप म्हणजे या तिन्ही पक्षांसाठी जणू आखाडा बनलाय. जागा वाटपापासून ते उमेदवार निवडीपर्यंत ढीग वाद आहेत. वादांची यादी मारुतीच्या शेपटासारखी अशी काय वाढत चालली आहे की फॉर्म भरायचा उद्याचा शेवटचा दिवस आलाय तरी गोंधळ सगळीकडे. शिवसेना आणि भाजपचं सगळ्यात मोठं लक्ष असलेली महानगरपालिका कोणती? मुंबई महानगरपालिका. नवाब मलिकांच्या मुद्द्यावरून भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत आधीच दूर सारून टाकलं. 160 जागांच्या खाली येतच नाही असं म्हणत शिवसेनेवर जोरदार दबाव आणला. 2017 साली जिंकलेल्या जागा सुद्धा देणार नाही असं सांगत शिवसेनेची चांगलीच कोंडी केली. पण एकनाथ शिंदे नेहमीप्रमाणे शेवटपर्यंत ताणून धरलं. मग इकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती झाली. काँग्रेस वंचितनं जागा वाटप घोषित केलं आणि मग मात्र भाजपनं 127 जागा घेतोय असं जाहीर केलं. शिवसेनेला पण 79 जागा दिल्या, पण 70 जागांचा तिढा अजून शिल्लक आहे. पेच सुटत नाहीये. मग ठाणे घ्या, नवी मुंबई घ्या, कल्याण डोंबिवली घ्या, छत्रपती संभाजीनगर घ्या, सगळीकडे भाजप शिवसेनेचं चित्र काही फारसं वेगळं दिसत नाही. एकेका जागेवर खल सुरू आहे. विरोधकांमध्ये सगळं आलबेल नाहीच आहे. मुंबईत दोन्ही ठाकरे बंधूंच्या चर्चा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सुरूच आहेत. शिवाय प्रत्येकाला बंडखोरीची भीती इतकी दांडगी आहे की अगदी शेवटच्या दिवशीच एबी फॉर्म देऊ अशी रणनीती जवळपास सगळ्या राजकीय पक्षांना आखावी लागली आहे. आणि उमेदवार ते तर अर्धे कुंपणावर बसून आहेत. शरद पवारांच्या पक्षाच्या राखी जाधव कालपर्यंत मुंबईत त्या जागा वाटपाच्या चर्चेमध्ये होत्या. आज भाजपची उमेदवारी घेतली. नाशिकचे मनसेचे दिनकर पाटील तीच माळ उमेदवारांच्या मुलाखती घेत होते. ठाकरेंच्या युतीवर पेढे वाटले. मग मुलासाठी आणि आपल्यासाठी उमेदवारी कुणाची घेतली? भाजपची. नाशिकमध्ये 2 दिवसांपूर्वी भाजपच्या देवयानी फरांदे कॅमेऱ्यासमोर रडत होत्या. पक्षातल्या इन्कमिंगवर म्हणे नाराज होत्या. आणि आज लेकाला पक्षाची उमेदवारी मिळाली आणि फरांदेबाई गळा कोरडा होईपर्यंत पक्षाच्या घोषणा देऊ लागल्या. तिकडे पुण्यात शिवसेनेचे रवींद्र धंगेकर पक्षात किंमत मिळत नाही म्हणून नाराज. आज समर्थकांसह अजित पवारांकडे युतीचा प्रस्ताव घेऊन गेले. त्यामुळे पक्ष काय आणि उमेदवार काय प्रत्येकाचं लक्ष ठरले. सत्तेतला जास्तीत जास्त वाटा प्रत्येकाला आपल्या ताटात हवाय. मग तो मिळवताना युत्या आघाड्या टिकल्या काय आणि तुटल्या काय कुणाला काही फरक पडत नाही. बोलूयात यावर, पण त्या अगोदर पाहूयात हा रिपोर्ट. महानगरपालिका निवडणुकांचा अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस आहे. पण तरीही महायुतीतल्या कुरबुरी काही संपत नाहीये. कारण मुंबईसह जवळपास सर्व शहरांमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपावर एकमत होत नाहीये. मुंबईमध्ये आधीपासूनच शिवसेना 120 जागांवर आग्रही होती, पण भाजप मात्र 80 जागा सोडण्यावर ठाम आहे. म्हणजेच भाजप मुंबईमध्ये 147 जागा लढेल आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना 80 जागा लढेल असा भाजपचा फॉर्म्युला आहे. एकनाथ शिंदेंना हा फॉर्म्युला अजिबात मान्य नाहीये. संभाजीनगरमध्ये सुद्धा असंच चित्र आहे. शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी तर जवळपास सर्वच जागांसाठी एबी फॉर्म वाटले. युती झाली तर ज्या जागांवर भाजपचे उमेदवार असतील तिथे शिवसेनेचे उमेदवार आपला अर्ज मागे घेतील असा शिरसाट यांचा प्लॅन आहे. तडजोड तर फायनल चर्चा जी आहे ते वरिष्ठ पातळीवर होईल. आम्ही त्याच्यावर तडजोड करणार नाही. तर वरिष्ठ पातळीवर शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यावर तडजोड करतात. कोणत्या महानगरपालिकेमध्ये महायुतीचं सध्याचं स्टेटस काय आहे त्यावरही एक नजर टाकूयात. मुंबई महानगरपालिका युतीमध्ये काही जागांचा तिढा अजूनही कायम. नवी मुंबई महानगरपालिका शिवसेनेला युतीचा फॉर्म्युला मान्य नाही. ठाणे महानगरपालिका फॉर्म्युला ठरला, भाजप 40 तर शिवसेना 91 जागा लढवणार. कल्याण डोंबिवली महानगरपालिका फॉर्म्युला ठरला, भाजप 54 तर शिवसेना 68 जागा लढवणार. पुणे महानगरपालिका भाजपचा प्रस्ताव शिवसेनेला मान्य नाही. जळगाव महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसला जागा कुणाच्या कोट्यातून द्यायच्या यावरून मतभेद. अकोला महानगरपालिका भाजपचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य नाही.
नागपूर महानगरपालिका फॉर्म्युला ठरला असं सांगतात, पण तिढा मात्र कायम. मालेगाव महानगरपालिका दादा भुसे आणि बंडूकाका बच्छाव यांच्यात तीव्र मतभेद. कोल्हापूर महानगरपालिका भाजप 34, शिवसेना 32 तर राष्ट्रवादी काँग्रेस 15 जागांवर लढणार यावर एकमत. संभाजीनगर महानगरपालिका शिवसेना तडजोड करायला तयार नाही. मुंबई आणि अन्य महानगरपालिकांचा तिढा सोडवण्यासाठी मुंबईत सध्या बैठकांवर बैठका झडतायत. आजही भाजप आणि शिवसेनेत एक महत्त्वाची बैठक झाली. भाजपकडून आशिष शेलार, प्रवीण दरेकर, अमित साटम तर शिवसेनेकडून उदय सामंत, योगेश कदम आणि राहुल शेवाळे उपस्थित होते. एकूणच काय तर आम्ही महायुतीत लढणार असं फडणवीसांनी 7 दिवसांपूर्वी जाहीर केलं असलं तरी प्रत्यक्ष जमिनीवर अनेक समस्या आहेत आणि काही केल्या या समस्या सुटण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळे पुढचे काही तास महायुतीतल्या सगळ्याच पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतील हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.